शिवलीला अमृत 11वा अध्याय रुद्राध्याय. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन जे शिव भजनी परायण. सदा शिवलीला अमृत सर्वन अर्चन सदा शिवाचे. सूत मने शौनकाधिक प्रांती जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती. त्याच्या पुण्यास नाही मिती त्रिजगती तेची धन्य. जो सहस्त्र रुद्राक्ष करी धारण त्याशी वंदिती शक्रादी सुरगण. तो शंकरची त्याचे दर्शन घेता तर ती जीव बहु. अथवा षोडश षोडश दंडी जाण बांधावे रुद्राक्ष सुलक्षण. सिखे माझे एक बांधावा पूर्ण शिवस्वरूप मनोनी. त्यावरुनी करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधिजे आदरे. कंठी बांधावे 32 मस्तका भोवते 24. 6 करणी पुण्य विशेष बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शेतळा सर्वदा असावी गळा. एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्य विशेष. पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दश मुख लक्ष्मी कारक. सकळ मंत्र सुफळ देख रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणीजे शिरवाचन. रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास ऐका ए विषयी. काश्मीर देशीचा नृप पावन नामाभिपाधान भद्रशेन. विवेक संपन्न प्रधान परमचतुर पंडित. प्रजा दयाद सुभुसुर धन्य म्हणिती तोची राजेश्वर. लाचन घे न्याय करी साचार अमात्य थोर तोची पै. सुंदर पतिव्रता मृदुभाषिणी पूर्वदते ऐसी लादिजे कामिनी. सुत्त सभाग विद्वान गुणी विशेष सुकृती पाविजे. गुरुकृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत. गुरुभक्त उदार वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस. फार विशेष सुकृते लाहिजे श्रोता सप्रेम चतुर सावधान. यजमान साक्षेपी उदार पूर्ण काया आरोग्य सुंदर. कुलीन पूर्व सुकृते प्राप्त होय असो तो भद्रशेन आणि प्रधान. बहु करिता अनुष्ठान दोघाशी झाले नंदन. शिवभक्त उपजताची राजपुत्र नाम सुधर्म. प्रधानात्मक तारक नाम दोघे शिवभक्त निसीम. सावधान शिवध्यानी वाळे होऊनी सदा प्रेमळ. अनुराग चित्ती वैराग्यशील लौकिका संगे दुर्व मंगळ. त्याची संगती नावडे त्या पंचवर्षी दोघे कुमार. लेवविती वस्त्रे अलंकार गजमुक्त माळा मनोहर. नाना प्रकारे लेवविती तव ते बाळ दोघे जण. सर्व अलंकार उपाधी टाकून करीती रुद्राक्ष धारण. भस्मचर्चिती सर्वांगीण आवड सर्वदा एकांत. श्रवण करीती शिवलीला अमृत बोलिती जी शिव नामावळी. सत्य पाहणे शिवपूजा सर्वदा आश्चर्य करीती राव प्रधान. यासका नावडे वस्त्रभूषण करीती रुद्राक्ष भस्म धारण. सदा स्मरण शिवाचे विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिती. मागुती वस्त्रे भूषण लेवविती ते सेवेची ब्रह्ममाशी अर्पिती. घेती मागुनी शिवदीक्षा शिक्षा करिता बहुत. परिते न सांडिती आपुले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त मनती करावे काय आता. तो उगवला सुकृत मित्र घराशी आला पराशर. सर्वे वेष्टीत ऋषीचे भार अपर सूर्य तेजस्वी. जो कृष्ण दैपायनाचा जनिता. त्रिकाळ ज्ञानी प्रतिस्कृती करता. जो वशिष्ठाचा नातू तत्वता. राक्षस शस्त्र जेने केले जेवी मनुष्य वागती अपार. तैसेचे पूर्वी होते रजनीचर ते पित्र कैवारे समग्र. जाळिले सत्र करुनिया जन्मेजय सर्पसत्र केले. ते आस्तिकेमध्येच राहिले पराशराशी पुलस्तीने प्राथिले. मग वंचिले रावणाधिक. विरंची सदटून क्षण मात्रे प्रतिसृष्टी केली विश्वमित्रे. तेवी पित्र कैवारे पराशरे वादी जर्जर पै केले. ती सांगावी समूळ कथा
तरी विस्तार होईल ग्रंथा. वा लागी धन्वंती तीर्थ बोलिले आता, कळले पाहिजे निर्धारी ऐसा. महाराज पराशर ज्याचा नातू होय शुक्र योगींदर, तो भद्रसेनाचा कुळगुरू. निर्धार घरा आला जानोनी, राव प्रधान सामोरे धावती. साष्टांगन मुनी धराशी आणि ती, षोडशोपचारी पूजिती. भावचित्ती विशेष समस्ता वस्त्रे भूषण देऊन, राव विनवी कर जोडून. मने दोघे कुमर रात्रंदिन, ध्यान करीती शिवाचे. नावडती वस्त्रे अलंकार, रुद्राक्ष भस्मावरी सदा भर. वैराग्यशील अनुमात्र, भाषण न करीती कोणाशी. इंद्रिय भोगावरी नाही पर नावडे, राजविलास आमुमात्र. गजवाजी आणि समग्र, आरुडावे आवडेना. पुढे हे कैसे राजे करीती, हे आमासी गुड पडिले चिती. मग ते दोघे कुमार आणूनी गुरुप्रती, दाखविले भद्रसेने. गुरुने पाहिले दृष्टीशी, जैसे मित्र आणि शेशी. तैसे तेजस्वी उपमा तयासी, नाही कोठे शोधिता. यावरी बोले शक्तिशूत, मने हे का झाले शिवभक्त. याची पूर्वकथा समस्त, ऐक तुझ सांगतो. पूर्वी काश्मीर देशात उत्तम, महापट्टणम नंदीग्राम. तेथील वारांगण मनोरम, महानंदा नाम तियेचे. त्या ग्रामीचा तोची भूप, पृथ्वी माझी निसीम स्वरूप. ललिताकृती पाहुनी कंदर्प, तन्मय होनी नृत्य करी. जैसा उगवला पूर्ण चंद्र, तैसे तिजवरी विराजे छत्र. रत्नखचित याने अपार, भाग्य अपार नाही तिच्या. रत्नमय दंडयुक्त, चामरे जिवरी सदा ढळत. मणिमय पादुका रत्नखचित, चरणी तिच्या सर्वदा. विचित्र वसने दिव्य सुवास, हिरण्यमय रत्न प्रयक. राजस चंद्ररशी सम, प्रकाश शयाचीची अभिनव. दिव्याभरमणी संयुक्त, अगी सुगंध विराजित. गोमहिषी खिल्लारे, बहुवाजी गज धरी. घरी बहुवस, दासदासी अपार. घरी माता सभाग्य सहोदर, जिचे गायन ऐकता किन्नर. तटस्थ होती कोकिळा, तिच्या नृत्याचे कौशल्य. देखोनी सकळ नृप, डोलविती मान. तिचा भोग काम इच्छून, भूप सभाग येती घरा. वेशा सोने पतिव्रता, नेमिला जो पुरुष तत्वता. त्याचा दिवस एक सरता, इंद्रासही वैश्य नव्हे. परमशिव भक्त विख्यात, दानशील उदार बहुत. सोमवार प्रदोष व्रत, शिवरात्र करी नेमेशी. अन्नछत्र सदा चालवीत, नित्य लक्ष त्रिंदळे शिवपूजित. ब्राह्मण हस्ते अद्भुत, अभिषेक करवी शिवाशी. याच कमनी जे जे इच्छित, ते ते महानंदा पूर्वित. कोटी लिंगे करवीत, श्रावण माशी आद्यांतरे. ऐक भद्रसेना सावधान, कुकुट मर्कट पाळिले प्रीती करून. त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून, नाचू शिकविले कौतुके. आपुले जे का नृत्यागार, तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर. कुकुट मर्कट त्या समोर, तेथेचे बांधे प्रीतीने. करी शिवलीला पुराण श्रवण, तेही एकती दोघे जण. सर्वेची महानंदा करी गायन, नृत्य करी शिवापुढे. महानंदा त्याशी सोडून, नृत्य करवी कौतुके करून. त्यांच्या गळा कपाळी जाण, विभूती चर्ची स्वस्ते. योमतीच्या संगती करून, त्यासही गळे तसे शिव भजन. असो तिचे सत्व पाहावया लागून, सदाशिव पातला. सौदागराचा वेश धरिला, महानंदेच्या सदना आला. त्याचे स्वरूप देखुनी ते अबला, तन्मय झाली ते दवा. पूजा करुनी स्वहस्तकी, त्यास बैसविले रत्नमंचकी. तो पृथ्वी मोलाचे हस्तकी, कंकण त्याचा देखिले. देखता गेली तन्मय होऊन, मने स्वर्गीचा वस्तू वाटे पूर्ण. विश्वकर्म्याने निर्मिली जाण, मानवी कर्तव्य हे नवे. सौदागरे ते काढून, तिच्या हस्तकी घातले कंकण. येती होऊनी आनंदगण, नेम करी तयासी. पृथ्वीचे मोल हे कंकण, मिही 32 लक्षिणी पद्मीन.
3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी. तयासी ते मानले सर्वेची, त्याने दिव्यलिंग काढिले. सूर्यप्रभेहून आगळे, ते जवर निले नवजाय. लिंग देखुनी ते वेळी, महानंदा तन्मय झाली. मने जय जय चंद्रमौळी, म्हणून वंदी लिंगा ते. मने या लिंगाच्या प्रभेवरुनी, कोटी कंकणे टाकावे ओवाळुनी. सौदागर मने महान नंदे लागुनी, लिंग ठेवी जतन हे. मने या लिंगापासी माझा, मने या लिंगापासी माझा प्राण. भंगले की गेले दुग्ध होऊन, तरी मी अग्न प्रवेश करीन. महाकठीण व्रत माझे, एरीने अवश्य म्हणीन. ठेविले नृत्यांगणी नेऊन, मग दोघे करीती शयन. रत्नखचित मंचकी, तिचे कैसे आहे सत्व. धैर्य पाहे सदाशिव, भक्त तारावया अभिनव. कौतुक चरित्र दाखवी, त्याच्या आज्ञे करुनी. नृत्यशाळेस लागला अग्न, जन धावू लागले चहूकडून. एकची हाक झाली, तीस सावध करी मदनारी. मने अग्नी लागला उठ लवकरी, एरी उठली घाबरी. तव वातात मग चेतला, तैसा माझी उडी घालून. कंठपास त्याचे काढून, कुकुट मरकट दिदले सोडून. गेले पळूनी वनाप्रती, नृत्यशाळा भस्म झाली समग्र. मग शांत झाला सप्तकर, यावरी पुषे सौदागर. महानंदे प्रती ते दवा, माझे दिव्यलिंग आहे की जतन. महानंदा घाबरी कोणे, वक्षस्थळ घेत बडवुनी. मने दिव्यलिंग दग्ध झाले, सौदागर बोले वचन. नेमाचा आजी दुसरा दिन, मी आपुला देतो प्राण. लिंगा कारणे तुझवरी, मग त्रिचरणचे घेतविला. आकाश पंते जाती ज्वाला, सौदागर सिद्ध झाला. समीप आला कुंडाच्या, अति लागवी उमारंग. जो भक्तजन भवभंग, उडी घातली सवेग. ओम नमः शिवाय म्हणून, ऐसे देखता महानंदा. बोलाविले सर्व ब्रह्मवंदा, लुटविली सर्व संपदा. कोश समवेत सर्व ही अश्वशाळा, गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित. करी गृहदान महानंदेने, स्नान करून भस्मांगी चर्चिले. रुद्राक्ष स्रवांगी लेऊन, हृदयी चिंतले शिवध्यान. हर हर शिव म्हणून, उडी निशंक घातली. सूर्यबिंब निघे उदयाचळी, तैसा प्रकटला कपाळ मौळी. दशभुज पंचवदन चंद्रमौळी, संकटी पाळी भक्ता ते. माता जटांचा भार, तृतीय नेत्री वैश्वानर. शिरी झुळझुळ वाहे नीर, अभंकर महाजोगा. चंद्रकळा तयाचे श्री, निळकंठ खटवांगधारी. भस्म चर्चिले शरीरी, गज चर्म पांघुरला. नेसला व्याघ्रांबर, गळा मनुष्य मुंडाचे हार. सर्वांगी वेष्टित फणीवर, दसभुजा मिरविती. वरचे वर कंदुक झेलित, तेही 10 भुजा पसरून अकस्मात. महानंदेस झेलुनी धरिती, हृदय कमळी परमात्मा. मने झालो मी सुप्रसन्न, महानंदे माग वरदान. ती मने हे नगर उद्धरून, विमानी बसवी दयाळा. माता बंधू समवेत, महानंदा विमानी बैसत. दिव्य रूप पाहुनी त्वरित, नगरा समवेत चालिली. पाऊले सकळ शिवपदी, जेथे नाही आदी व्याधी. शुद्धा तृष्णा विरहित त्रिशुद्धी, भेदबुद्धी कैची तेथे. नाही काम क्रोध द्वंद्व दुःख, मदमच्छर नाही निशंक. जेथीचे गोड उदक, अमृताहुनी कोटी गुणे. जेथे सुरतरुंची वने अपारे, सुरभींची बहुत खिलारे. चिंतामणीची धव लागरे, भक्ता कारणे निर्मिली. जेने ओसनता बोलती, शिवदास तेथे प्राप्त होय तयासी. शिवपद श्रवदा अविनाशी, मानंदा तेथे पावली. हे कथा परम सुरस, पराशर सांगे चंद्रसे नाम. मन हे कुमर दोघे निशेष, कुकुट मरकट पूर्वीचे. कंठी रुद्राक्ष धारण, भाळी विभूती चर्चून. त्याच पूर्व पुण्य करून, सुधर्म तारक उपजले. हे पुढे राज्य करतील निर्दोष, बसतील लक्षणी डोळस. शिवभजनी लावितील बहुतांस, उधरतील तुम्हा ते. आमात्य सहित भद्रसेन, गुरुशी घाली लोटांगण. मने तुकेने मी धन्य, सुपुत्र उदरी जन्मले. भद्रसेन बोलत पुढती, हे राज्य करीती किती वर्ष करीती.
आयुष्यप्रमाणे किती सांगा यथार्थ गुरुवया. बहुता करीशी नवस एवढाच पुत्र आम्हास. परमप्रिय कर राजस प्राणाहुनी आवडे बहु. तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान. तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण. सांगा स्वामी मज तत्वता. ऋषी म्हणे मी सत्य बोलन. देख परी तुम्हासी एकता वाटेल दुःख. हे सभा सकळिक दुःखा नरमी पडले पै. प्रतिदृश्य बोलावे वचन. ना तरी अंगास येते मूर्खपण. तुम्हा वाटेल विषाहून विशेष कठीण ते गोष्टी. भद्रशेन म्हणे सत्य वचन. बोलावया न करावा अनुमान. तरी तुझ्या पुत्राशी 12 वर्षे पूर्ण झाली असती जानपा. आजपासून 7व्या दिवशी मृत्यू पावेल या समयासी. राव एकता धरणीशी मूर्छा येऊन पडियेला. अमात्य सहित त्या स्थानी दुखाग्नीत गेले आहाळोनी. अंतपुरी सकळ कामिनी आकांत करीती आक्रोशे. करुणी हाहाकार वक्षस्थळ पिटी नृपवर. मग रायाशी पराशर सावध करुणी गोष्ट सांगे. नृपश्रेष्ठा व सोडी धीर एक एक सांगतो विचार. जे पंचभूते नव्हती समग्र शशीमित्र नव्हते ते. नव्हता माया महाविकार केवळ ब्रह्माचर्य ब्रह्मामय साचार. तेथे झाले स्फुरण जागर. अहम ब्रह्म मनोनिया ते ध्वनी पाया सत्य. तेथुनी झाले महतत्व. मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करुनिया. सत्वांचे निर्मिलापित वसन. रजांचे सृष्टिकर्ता द्रोहीन. तमांचे रुद्र परिपूर्ण. स्वर्गस्थित्यंत करविता. विधी समने सृष्टी रची पूर्ण. एरू मने मज नाही ज्ञान. मग शिवे तया लागून 4 वेद उपदेशिले. चहुवेदांचे सार पूर्ण. तो हा रुद्रादाय परम पावन. त्याहुनी विशेष गुरुज्ञान भुवनत्रयी अशेना. बहुत करी हा जतन. त्याहुनी आणि कठोर नाही साधन. हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्रीशंकर स्वय बोले. जे रुद्राध्याय एकती पडती त्यांच्या दर्शने जीव उधरती. मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्र हा. मग संप्रदाय ऋषी पासोने भूतळी आला अध्याय जान. थोर जप तप ज्ञान त्याहुनी अन्य नशेची. जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचेची दर्शन तीर्थे पावन. स्वर्गीचे देव दर्शन त्यांचे घेऊ इच्छिती. जप जप शिरवांचन वाहुनी थोर नाही जान. रुद्र महिमा आगाध पूर्ण किती मनोनी वर्णावा. रुद्र महिमा वाढला फार ओस पडिले भानुपुत्र नगर. पास सोडून यमकिंकर रीते हिंडो लागले. मग येमे विधी लागी पुसोन भक्तिकृत्या निर्मिली दारुण. तिने कुकर्तवाती भेदी लक्षून त्यांच्या हृदयी संचरली. त्यांची मत्सर वाढविला विशेष वाटे करावा स्विदेश. शिवद्वेष तेने तेथे जाऊन यमपुरीस महानरकी पडले सदा. यम सांगे दूताप्रंती शिवद्वेषी जे पापमती. ते अल्प आयुष्य होती नाना रीती जाचणी करा. शिवथोर विष्णू लहान हरी विशेष हरगोन. ऐसे मनीती जे त्याला गुण आणून नरकी घालावे. रुद्राध्याय नावडे ज्याशी कुंभी पाके घालावे त्याशी. रुद्रानुष्ठाने अनुयायासी वृद्धी होय निर्धारी. याकरिता भद्रसेना अवधारी अयुत रुद्रावर्तने करी. शिवावरी अभिषेक धार धरी. मृत्यू दुरी होय साच अथवा शतघट स्थापन. दिव्य वृक्षाचे पल्लव आणून रुद्रे उदक अभिमंत्रून. अभिष्ट चिंतन पुत्रा करी. नित्य 10 सहस्त्र आवर्तने पूर्ण. क्षोणी पाळा करी सप्तदिन. राये धरिले दृढचरण सद्गत होनी बोलत. सकल ऋषी रत्नमंडित पदक स्वामी तू याच मुख्य नायक. काळ मृत्यू भयलोक गुरु रक्षी त्यांच्यापासून. तरी त्वा आचार्यत्म करावे पूर्ण. तुझ वसे जे आहेत ब्राह्मण अनिक सांगशी ते बोलावून. आताची आणि तो आरंभी मग सहस्त्र विप्र बोलावून. ज्याची रुद्रानुष्ठानी भक्तिपूर्ण न्यास ध्यान युक्त पडून. गुरुपासून जे आले परदारा आणि परधन ज्यास
व मनाहुनी नीच पूर्ण. विरक्त सुशील गेली या प्राण, दुष्ट प्रतिग्रह न घेती. ते शापानुग्रह समर्थ, सामर्थ्ये चालू न देती मित्ररथ. किंवा साक्षात उमानाथ, पुढे आणूनी उभा करीती. ऐशे लक्षणयुक्त ब्राह्मण, वैसला व्यासपिता घेऊन. सहस्त्र घट मांडून, अभिमंत्रोनी स्थापिले. सोर्धुनीचे सलील भरले पूर्ण, त्याच आम्रपल्लव घालून. रुद्रघोषे गर्जिनले ब्राह्मण, अनुष्ठान दिव्य मांडिले. शस्त्रसंख्या झाले दिवस, 7व्या दिवशी मध्यानी आला चंडास. मृत्यूसमोर येता धरणीस, बाळ मूर्छित पडियेला. एक मुहूर्त निचेष्टित, चलन वलन राहिले समस्त. परम घाबरला नृपनाथ, गुरु देत नाभिकारा. रुद्रोदक शिंपोनी, सावध केला राजनंदन. त्यास पुसती व्रतमान, वर्तिले तेची सांगत. एक काळ पुरुष भयानक थोर, उधर्व जटा कपाळी शेंदूर. विक्राळ दाढा भयंकर, नेत्र खंदिरागा सारिखे. तो मज घेऊनी जात असता, चौघे पुरुष धावूनी आले तत्वता. पंचवदन दशभुज त्यांची साम्यता, कमळ भवांडी दुजी नशे. ते जे जैसे गभस्ती, दिगंतम सहारिती. भस्मांगी व्याघ्रांबर दिसती. दशहस्ती अयुध्ये, ते महाराज घेऊनी. मज सोडविले तोडविनी बंधन. त्या काळा पुरुषाशी धरून, करीत ताडन केले ते. ऐशे पुत्रमुखीचे एकता उत्तर. भद्रशेन करी जय जयकार, ब्राह्मणाशी घाली नमस्कार. आनंद्राशु नेत्री आले, अंगी रोमांच दाटले. मग विप्रचरणी गडबडा लोळे, शिवनाम गर्जत तये वेळे. देव सुमने वर्षेती, अनेक वाद्यांचे गजर. डंका गरजे अवघ्यात थोर, मुख हृदयाची महासुस्वर. मृदंग वादे गर्जती, अनेक वाद्यांचे गजर. शिवलीला गाती अपार, शृंगे शृंगे कहाळ थोर. सनया अपार वाजती, चंद्रनना धडकली बेरी. नादन मायेन बोधरी, असो भद्रशेन यावरी. विधियुक्त होम करी तसे, षडस अन्य शोभिवंत. अलंकार दिव्य वस्त्र देत, अमौलिक वस्तू अद्भुत. आणोनी अर्पी ब्राह्मणासी, दक्षिणे लागे भंडारे. मुक्त केली राजेंद्रे, मने आवडे तितुके भरा एकसरे. मागे पुढे पाहू नका, सर्व याचक केले तृप्त. पुरे हेची ऐकिले मात, घनबार झाला बहुत. म्हणून सांडिती ठाई ठाई, ब्राह्मण देती मंत्राक्षता. विजय कल्याण हो तुझिया सुता, ऐसा अति आनंद होत असता. तो अद्भुत वर्तले, वसंत येत सुगंधवनी. की काशी क्षेत्रावरी सोर्धुनी, की श्वेते तापले मृडानी. रमण लिंग अर्जीचे, की निदैवास सापडे चिंतामणी. क्षुदिता पुढे शिराब्धी, ए धावुनी तैसा. कमलोद्भवनंदन, ते क्षणी नारद मुनी पाथला. वाल्मिक सत्यवती नंदन, अवतान पाती कया दुर्हृदय रत्न. हेशीच ज्याचे त्रिभुवनी जान, वंदे ते जे का सर्वाते. जो चतुर्षष्टी काळ प्रवीण, निर्मळ ज्याशी चतुर्दश विद्या करतला मळ. ज्याचे स्वरूप पाहता केवळ, नारायण दुसरा की. हे कमल भावंड मोडून, पुन्हा सृष्टी करणार मागोतिनी. अन्याय विलोकिता नयनी, दंडे ताडील शक्राधिका. तो नारद देखुनी तेच क्षणी, कुंडातुनी मूर्तिमत निघे अगनी. दक्षिणागनी ग्राहपत्य अवहनी, उभे टाकले देखता. परशरादी सकळ ब्राह्मण, प्रधानासहित भद्रसेन. धावनी धरिती चरण, ब्रह्मानंदे उचंबळले. दिव्य गंध दिवे सुमनी, षोडशोपचारे पूजिला नारद मुनी. राव उभा ठाकेकर जोडुनी, मने स्वामी अतिद्रिय दृष्टा तू. त्रिभुवनी गमन तुझे सर्व, काही देखिले सांग अपूर्व. नारद मने मार्गे येता शिव, दूत चौघे देखिले. दशभुज पंचवदन, तीही मृत्यू नेला बांधून. तुझ्या पुत्राचे चुकले मरण, रुद्रानुष्ठाने धन्य केले.
तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा, शिवे वीरभद्र मुख्य पाठविला. मज देखता मृत्यूस पुसू लागला, शिवसुत ऐका ते. तू कोणाच्या आदने करून अनित होतास भद्रसेन नंदन. त्यास 10 सहस्त्र वर्ष पूर्ण आयुष्य असे निश्चय. तो सार्वभौम होईल तत्वता, रुद्र महिमा तुझ ठाऊक असता. शिवमर्यादा उल्लंघून तत्वता, कैसा अनित होतासी. मग चित्रगुप्ता पोसे सूर्यनंदन, पत्रिका पाहिली वाचून. तव 12 वर्षी मृत्यू चिन्ह, गंडांतर थोर होते. ते महत्पुण्य निरसुनी, सहज 10 सहस्त्र वर्षे करावे राज. मग तो सूर्यनंदन महाराज, स्वापराधे कष्टी बहु. मग उभा ठाकुनी कृतांत, कर जोडून स्तवन करीत. हे अपरवाधव हे मन गजामात, अपराध न कळता घडला हा. ऐसे नारदे सांगतात ते क्षणी, राये पायावर घातली लोळणी. आणि सहस्त्र रुद्र करुणी, महोत्सव करीतसे. शतरुद्र करिता निशेष, शतायुषी होय तो पुरुष. हा अध्याय पढता निर्दोष, तो शिवरूप याच देई. तो येथेची झाला मुक्त, त्याच्या तीर्थे व्रती बहुत. असो यावरी ब्रह्मसुत, अंतर्धान पावला. आनंदमय शक्तिनंदन, राये शतपद्मधन देऊन. तो शविला गुरु संपूर्ण, ऋषी सहित जाता झाला. हे भद्रसेन आख्यान जे पढती, त्याशी होय आयुष्य संतती. त्याशी काळ न वागे अंती, वंदोनी नेती शिवपदा. 10 कपिला दान, ऐकता पडता घडे पुण्य. केले अशेल भक्षण, सुरापान ब्रह्महत्या. यवम महापाप पर्वत तत्वता, भस्म होती श्रवण करिता. हा अध्याय त्रिकाळ वाचिता, गडांतरे दूर होती. यावर कलियुगी निशेष, शिवकीर्तनाचा महिमा विशेष. आयुष्यहीन लोकास, अनुष्ठान हेची निर्धारे. मग तो राव भद्रसेन, सुधर्मपुत्रास राज्य देऊन. युवराज तारका लागून, देता झाला ते काळी. मग प्रधाना समवेत राव जाना, जाता झाला तपोवना. शिव अनुष्ठान रुद्र ध्याना, करिता महारुद्र तोषला. विमानी बसवून त्वरित, राव प्रधान नेले मिरवित. विधी लोकी वैकुंठी वास बहुत, स्वेच्छ करुणी राहिले. शेवटी शिवपदाशी लावून पाऊन, राहिले शिवरूप होऊन. हा 11वा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्राचे. हा अध्याय करीतो श्रवण, एकादश रुद्र समाधान. की हा कल्पद्रुम संपूर्ण, इच्छिले फल देणार. मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान, त्यास न बाधे ग्रह पीडा विघ्न. पिशाच बाधा रोग दारुण, न वागीच सर्वांचाही. येथे जो मानिला अविश्वास, तो होईल अल्प आयुष्य तामस. हे निंदितो चांडाळ निशेष, त्याचा विटाळ न व्हावा. त्यास प्रवसन वांज झाली माता, त्याची संतती न धरावी तत्वता. त्याशी संभाषण करिता, महापातक जाणीजे ते आपल्या गृहासन आणावे. आपण त्यांच्या सदनास न जावे, ते त्या जावे जिवे भावे. जेवी सुशील हिंसक गृह, तो प्रत्यक्ष भक्षितो विष. जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस, त्याशी मृत्यू आला या गोष्टीस. संदेह काही आशेना, असो सर्व भावे निश्चित. अखंड भावे शिवलीला अमृत, हे न घडे जरी त्वरित. हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे करिता अनुष्ठान, तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य. त्याचे घरी अनुदिन, ब्रह्मानंद प्रगटेल. अपर्णा हृदया जमिलिंद, श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद. तो जगतानंद मुळकंद, अभंग नविटे कालयत्री. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड. परिसोत संज अखंड, एकादश अध्याय गोड हा. ओम नमः शिवाय.